म्हणजे श्री आनंदराव कवडे हे तालुका संघाचे अध्यक्ष होते. त्यांनी सांगितलं की त्यांचे एक छोटे भाई शास्त्रीनगरमध्ये राहतात. अटल बिहारी वाजपेयी आणि राजाभाऊ यांचा काय संबंध होता हे त्यांना पूर्ण माहिती आहे. तेव्हा अटल जी ने सांगितलं की हमारी व्यवस्था आपके घर में नहीं होती, ये उनके घर में हो जाएंगे. आणि त्यावेळेस कलेक्टर महोदय त्यांच्याबरोबर श्रीमतीबाई सुकळीकर ह्या पण होत्या. त्या पण आमच्या घरी आल्या होत्या आणि त्यांनी त्यांची सगळी सुरक्षा व्यवस्था जशी असते मंदिरांची तशी पूर्ण व्यवस्था, पोलीस दलांचा ताफा आला होता. कलेक्टर साहेब स्वतः आले होते आणि त्यांनी सगळी घराची पूर्ण छाननी केली. त्यांच्याबरोबर एक असे कुत्रा देखील होता, त्याने देखील घराची पूर्ण छाननी केली. आणि इथे हुतात्मा स्मारक म्हणून आहे, त्या हुतात्मा स्मारकवर त्यांचं जाहीर भाषण होतं. ते जाहीर भाषण करण्यापूर्वी मी बाजूला होतो. आप बाजूला मत रहिए बोले, आप मेरे साथ चलिए. आणि स्टेजवर सुद्धा त्यांनी मला बसवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीर भाषण केलं. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक आणि या देशाचे आम्हा सर्वांचे लाडके नेते, या देशाचे माजी पंतप्रधान सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं वयाच्या 94व्या वर्षी आता नुकतंच निधन झालं. भारतीय जनता पक्षाची जी परंपरा आहे, अंत्योदयाचा विजय, अंत्योदयाचा कवि हृदय। अभूतपूर्व प्रधानमंत्री अटल जी गोंदिया से बहुत गहरा नाता रखते थे। वह गोंदिया बहुत बार आए और सामान्य कार्यकर्ताओं से उनका सीधा संपर्क था। यह मेरा सौभाग्य है। उस समय का अविभाजित भंडारा जिले का मैं जिला युवा मोर्चा अध्यक्ष था। उस नाते उनकी प्रचार सभाओं में मुझे उनके सानिध्य मिला, उनसे चर्चा करने का अवसर मिला। वह एक सहृदय व्यक्ति थे। वह विरोधी पक्ष के लोगों के प्रति भी सद्भावना रखते थे और चुनाव का एक माध्यम में मानते थे। तो चुनाव के माध्यम से हमें जनादेश लेना है और जिसे जनादेश मिला, चाहे सत्ता का मिले चाहे विपक्ष का मिले, हर हालत में देश सेवा करना है। वह एक लोकप्रिय नेता, अभूतपूर्व नेता, बहुत ही प्यारे इंसान थे। कुछ पुरानी गोंदिया की यादें बताएंगे वो जब आए थे तब? अटल बिहारी वाजपेयी गोंदिया जब आए तो एक बार वह, मुझे याद है, मैं तो उनका भाषण सुन रहा था जब वह विदेश मंत्री थे और विधानसभा के चुनाव थे 1978 में। तो उन्होंने भारतीय, उस समय जनता पार्टी थी हलदर निशान पर, तो उन्होंने काफ़ी चुटीले प्रहार किए थे और स्टेज बहुत ऊंचा बना हुआ था। उनकी सभा के 1-2 दिन पहले श्रीमती गांधी आई थी, तो उन्होंने कहा था इतने ऊंचे स्टेज पर मुझे चढ़ने की आदत नहीं है, मैं तो जनता के साथ सीधा संवाद रखता हूँ। लेकिन मुझे बाद में बताया गया कि रेडीमेड स्टेज
पहले से बना हुआ है, इसलिए मैं यहाँ से भाषण दे रहा हूँ। वह बहुत चुटीले अंदाज में, बहुत सभ्यता से, बहुत अच्छा प्रहार करते थे और अपनी बातें, अपने विचार, अपना देश के प्रति दृष्टिकोण, विश्व में भारत का स्थान, भारत की सांस्कृतिक विरासत, हर विषय पर उनकी गहरी रुचि थी और उसको बहुत अच्छे तरीके से रखते थे। और पार्टी के बाहर पूरे विश्व में सबसे सम्मानित नेता अगर कोई है तो अटल बिहारी वाजपेयी है। अटल जी पिछले कुछ महीनों से बीमार चल रहे हैं और विशेषकर पिछले 7 हफ्ते से वह एम्स में एडमिट है और पिछले 2 दिन से उनकी हालत अत्यंत नाजुक बनी हुई है। हम सब भारतवासी और भारत के बाहर रहने वाले भी, भारत से प्रेम करने वाले निवासी, हम सब ईश्वर से प्रार्थना कर रहे हैं कि हे भगवान उन्हें और आयु प्रदान करे, उन्हें ठीक करे और वह हमारे बीच में आकर के हमारा मौन रह के ही लेकिन हमारा मार्गदर्शन करे। मैं परमपिता परमेश्वर से प्रार्थना करता हूँ की उन्हें और अधिक आयु प्रदान करे। अशा प्रकारे त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या संपर्कात जी लोक होती त्यांच्याशी संपर्क साधून अटलजींच्या आठवणी जागवण्याचं काम उपक्रम राबवते संपूर्ण महाराष्ट्रभर। आज मी बदलापूरमध्ये आहे आणि बदलापूरमध्ये भाजपची पहिली सत्ता ज्यावेळेस आली आणि नगरसेवक वगैरे निवडून यायला लागले, म्हणजे पूर्व परंपरागत काँग्रेसचा जो सवता स्वभाव होता तो मोडीत काढून भाजपच्या राज्याला सुरुवात झाली। ते पहिले नगरसेवक आणि नंतर उपनगराध्यक्ष आणि नंतर नगराध्यक्ष असा एक एक पायरी चढत जे राजकीय पटलावरती उदयाला आले ते राम पातकर आणि अनेक मंडळी आपल्यासोबत इथे बोलण्यासाठी आहे। आपण पहिल्यांदा राम पातकरांकडे जाणार आहोत, त्यांच्या अटलजींबद्दलच्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रामभाऊ, तुम्ही काय सांगाल या आता अटलजींच्या संदर्भातल्या तुमच्या भावना कशा व्यक्त? अटल बिहारी काल निधन झालं आणि त्यानंतर मला अतिशय दुःख झालं। मला आठवतात ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचं भाषण असायचं त्यावेळेस मी स्वतः मिठी घेऊन डोंबिवलीला जायचो। रात्री बेरात्री असं म्हणतात की पाईपलाईनला लुटायचे, पण त्याची भीती न बाळगता अटल बिहारींच्या सभेला मी जायचो, भाषण ऐकायचो आणि नंतर त्याच्यावरती चर्चा करायचो। अतिशय इमानदार, प्रामाणिक, सर्वांना सांभाळून घेणारा आमचा आदर्श व्यक्तिमत्व आज आमच्यातून गेलेलं आहे, त्यामुळे अतिशय दुःख झालेलं आहे। खरं तर आम्हाला रामभाऊ कापसेंनी ज्यावेळेस दिल्लीला घेऊन गेले आणि त्यावेळेची एक आठवण तुम्हाला मी सांगतो। आम्ही सुखारामकडे गेलो टेलिफोनच्या कामासंदर्भात। ती बैठक झाल्यानंतर रामभाऊ कापसेंनी आम्हाला लोकसभेत नेलं आणि लोकसभेमध्ये आमचे 2 ज्येष्ठ नेते तिथे बसले होते, अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी। मला रामभाऊंनी ओळख करून दिली अटल बिहारींची, वाजपेयींची ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं हे रामभाऊ पातकर शिकलेले आहेत आणि हे आता काम करत आहेत, त्यांना अभ्यास आहे। त्यावेळेस त्यांनी माझ्या पाठीवरती हात फिरवला आणि सांगितलं की इसके आगे आप ईमानदारी से और रामभाऊ, हां अतिशय चांगला करेल। हां ठीक है बेटा, मेहनत से आगे बढ़ो, आपको आपका फ्यूचर आगे अच्छा होगा आणि तेच डोळ्यासमोर ठेवून मी काम करतो। रामभाऊ पातकरांना अटलजींच्या संदर्भातल्या भावना अनावर झाल्यात। आपण आता जनसंघापासून ज्यांनी कामाला आपल्या सुरुवात केली आणि अटलजींशी त्यांचा संबंध आला आणि विशेष म्हणजे एका वेगळ्या प्रकारचं क्षेत्र त्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाच्या काळामध्ये पत्करलं होतं, त्यामुळे भाजपचं कलापथक ते सांभाळत होते। असे आनंद घाणेकर गुरुजी आपल्यासोबत आहेत, त्या आनंद घाणेकरांशी आपण बोलणार आहोत। माईक महाराष्ट्राच्या वतीने तुमचं स्वागत आहे। तुम्ही काय सांगाल अटलजींच्या संदर्भातल्या
आता ही जी दुःखद बातमी संपूर्ण राष्ट्रावर कोसळली आहे आणि तुम्ही तर त्यांना जवळून पाहिलेले आहेत, काय भावना आहेत तुमच्या या? अनेक भाषणं अटलजींची जी होती त्या कार्यक्रमाच्या पूर्वी आमचे कलापथकाचे कार्यक्रम व्हायचे. स्फूर्तिगीतं आणि विशेषतः जाण्याचा विचार होता, पण मी जाऊ शकलो नाही काही कारणास्तव, आणि त्यांची सत्ता पण लवकर गेले. ते असते तर निश्चित आमचं पाणी पुरवठ्याचं नियोजन चांगलं झालं असतं, पण अद्यापपर्यंत पाणी पुरवठा पालिका सुस्थितीत नाहीये. तर तो व्हावा अशी माझी सदिच्छा आहे. आणि मी राजकारणात कसा आलो, माझे मी अनाथ होतो. मला माझे पालक रामचंद्र पुरुषोत्तम मेहता हे पण राजकर्ते होते. ते तुरुंगात गेले होते. ते स्वातंत्र्यासाठी